वयानुसार हा पाऊस कसा बदलत जातो ना, आपल्या लहानपणीचा पाऊस कसला भारी होता ना, त्यावेळी कुठल्याच गोष्टीची काळजी करत नव्हतो. लोक काय म्हणतील याचं काही टेन्शन नव्हतं. अगदी मन भरून पावसात भिजायचो, खेळायचो, मजा करायचो. पण आता नाही करता येत तसं. आता वय वाढलंय, जबाबदाऱ्या आल्यात. आता ते असं पावसात भिजणं मागं पडलंय. आता जर कधी या पावसात भिजलो ना तर ते फक्त आपलं रडणं लपवण्यासाठी. भावा काय बोलतोय तू? काय झालंय तुझं? इंद्रा सरांबरोबर भांडण झालंय का? नाही नाही, तसं काय नाहीये. पण ना ते जरा वेगळंच वागतायत रे. म्हणून तू आली का एवढ्या रात्रीची इथं? अगं पण मग भावा इथं कशाला बसायचं? डायरेक्ट घरात जायचं ना. अरे कोटा, मी कसं जाणार होते बरं घरी? मी अशी ह्यावेळी ह्या अवस्थेत जर घरी गेले असते तर आई बुवांना केवढं टेन्शन आलं असतं. बरं मी नाही जाऊ शकत कोट्या घरी. त्याच्यापेक्षा मी रात्रभर हे इथेच बसते, मग जाईल सकाळी. तू जा. अरे भावा ऍडमिट लागलं काय तुला? तू असं इथं रात्रभर बसणार आणि मी जाऊन आराम करणार वे? अरे कोटा, नाही नाही, तू इथं रात्रभर थांबणार आहे तर मी बी तुझ्याबरोबर इथंच थांबणार आहे. भावा, अरे मला त्रास होतोय तो कमी आहे का? अजून त्रास देऊ का मी तुला? अगं जा तू, फॅक्टरीत पण जायचंय सकाळी. Cheers for this successful plan, उर्मिला वहिनी. तनिषा ग्रेट, खरंच ग्रेट आहेस तू. नाही, मला खरं वाटलं नव्हतं की तुझा प्लॅन इतका सक्सेसफुल होईल, इतक्या पुढेपर्यंत जाईल, इतका छान वर्क होईल. ग्रेट. दिस इज माय स्टाईल उर्मिला. मी समोरच्यावर असा घाव घालते की त्याचे 2 तुकडे झालेच पाहिजे. तो समोरचा 101% तुटलाच पाहिजे. त्या राणी इंद्राचं नातं काय या सगळ्या समोर? नाही, मानलं तुला, खरंच मानलं. आम्ही इतके दिवस प्रयत्न करत होतो त्या राणीला आणि इंद्राला एकमेकांपासून दूर करायचा, पण सक्सेसच होत नव्हतं. मला 2 काय पण अरे आता आनंदाने 2 पेग प्यावे म्हटलं तर हे पोट काढून ये ना ते. अगं पण दुसरं कोणी येणार आहे का इथे? जा काढून. तसंच करते, आले मी. भावा तुझ्या त्रासाचा नाम एक जालिम इलाज आहे माझ्याकडे. काय इलाज आहे? हे बघ, उठ. तू ना असा हात कर, उठ की. कोट्या, अरे भावा माझा ऐक, उठ तर आधी तू. ऐक की भावा, उठ की, उठ. हे बघ, असं उठ, असा हात करायचा आणि असा गिरक्या घ्यायच्या. कर कर की. हा, लय भारी आयडिया. कर तर बघ. काय? हा, आणि इकडं ते इकडं असं कर. हा, आता गिरकी घे अशी. वाटतंय ना भारी? मजा येते ना? बस आता. बरं वाटतंय. आता हलका वाटतंय ना एकदम? मोकळं वाटतंय.
आता मला सांग, तू का आली घरनं निघून? भावा रे, काय सांगू मी तुला. इंद्रजीत सरांमध्ये आणि माझ्यामध्ये काय झालंय ना तेच कळत नाही मला. पण त्यांचं ना नक्की काहीतरी बिनसले. ते ना आधीसारखे नाही वागत आहेत माझ्याशी. त्यांना माझ्यापासून वेळ हवाय. मग दिला मी त्यांना तो वेळ, म्हणून इकडे निघून आले. अरे एवढंच ना भावा, मग फिकर नॉट. आता इंदिरा सरांचं काय बिनसलंय हे मी शोध लावतो बरोबर. हा, तू कसं काय शोध लावणार आहे? अरे भावा ते बघतो मी, तू नको टेन्शन घेऊ. आता तू फक्त एकच महत्वाची गोष्ट करायची, कोणती? बत्तीशी दाखवायची. आज बघू. आज आज आजली. तू टेन्शन नको घेऊ भावा, मी बरोबर सगळं शोधून काढतो. आता याचं काहीही काम नाहीये. आता ना जरा इथे आराम कर. आता मला छान मस्त रिलॅक्स होऊन प्यायचंय. आता 2 पेग जास्त जातील तुला. करेक्ट. तरीशा, ती राणी या घरातून बाहेर गेल्याचा इतका आनंद होतोय ना मला. मला असं वाटतं आपण ही अख्खी रात्र छान सेलिब्रेट केली पाहिजे, है ना? नाही, ती या घरातून गेली याचं सेलिब्रेशन नाही करायचं. काय लेट्स सेलिब्रेट फ्युचर. म्हणजे? ती या घरात परत येणार नाही याचं सेलिब्रेशन करायचं. ए तनिषा, काय सॉलिड स्पीड आहे तुझा. आय लव्ह स्पीड. ज्या स्पीडने मी या घरात आले ना, त्याच स्पीडने मी राणीला घराबाहेर काढले. सी, अगं ए, तिसरा होता ना हा. जरा सांभाळून. नाही, आपल्या घरातले कोणी येतील. आता सकाळ होत आली आहे. कोणाला जर समजलं ना घरी तर आपल्यालाच प्रॉब्लेम होईल. कळतंय का तुला? नो, नाही होणार प्रॉब्लेम. अजिबात गडबड होणार नाही. उद्या मी माझा प्लॅन एक्झिक्यूट करणार आहे. 1 मिनिट, तुझा पुढचा प्लॅन ठरलाच होता? हो, अगं पण कधी? आय टोल्ड यू, आय लव्ह स्पीड. हे सुरके, अगं चहा टाकी जरा सकाळ सकाळ, गार लागतंय. हा, आली पहिली चहाची फरमाईश. सकाळी सकाळी जरा उठावं, जरा बाहेर हिंडून यावं, एक फेरपटका मारावा. तसलं काय नाही, पहिला चहा ढोसायला पाहिजे. जावा फिरून या बाहेरनं, मग देते चहा. अगं सुरके, बाहेर पाऊस पडतोय. पावसात कुठं फिरायला जायचं वय? आणि पावसात कपडे भिजले तर ते लवकर वाळत नाही म्हणून तूच वरटतीस ना. आता भिजायला कशाला पाहिजे पावसात? छत्री नाही व्हय घरात? हाय की, त्या छत्रीला 17-60 भोकं पडल्यात. बिना छत्रीनं कमी आणि त्या छत्रीनं जास्त भिजाय होतोय. होय, आता आठवलं व्हय तुम्हाला छत्रीला बोकं पडल्यात म्हणत? किती वेळा सांगितलं उठावं, जरा घरातली कामं करावी. तसलं काय नाही. राणे, अगं तू इथं? राणे? अगं राणे, काय झालं? मी आलेले आवडलं नाहीये का तुम्हाला? अगं राणे, असं काय म्हणतेस? उलट तू इथं कवा येतेस ह्याची वाटच बघत बसतोय आम्ही. मग अगं राणे, एवढं सकाळी सकाळी कशी काय घाली? ते मी हे काय? अगं भिजलीस की. छत्री बित्री आणायची नाही बे बाई. आणि तुझ्या हातात काही सामान बी दिसेना.
अगं आई आता आठवण आली मला म्हणून आले मी. किती प्रश्न विचारतेस आणि जाऊ का मी माघारी परत? हे राणे, असं काही अडवाणी बोलतीस? दारात आलेल्या पोरीला कोण परत पाठवते वय? ह्या सुरकीचं नको काय ऐकू. अरे देवा, अगं राणी तुझ्या डोक्याला काय लागलंय? अगं चांगली खोक पडली की अजून कुठे लागलं नाही ना? खरंच की ग? काय लागले? नाही नाही सगळं ठीक आहे. अगं ते येता आता काय झालं, शोभाताईच्या घरी ते तुळई आहे ना ती लागली. त्यांच्या घराची उंची जरा कमी आहे, माझंच लक्ष नव्हतं लागली. अगं अशी कशी लागली तुळे बाई? आणि एवढी तुळे लागस तर तुझं लक्ष कुठे होतं? हे सुरके, अगं जरा वाईस थांब की. पोरगी घरी आली आहे, तिला काय पाहिजे काय नको हे विचारायचं का नुसतं प्रश्नच विचारतेस? नाही नाही पण मला काहीच नकोय बुवा. अहो पण तुम्हाला चहा हवा होता ना, थांबा मी बनवते तुम्हाला चहा. होय होय. अगं हिने दिलाच नाही अजून. अगं जरा थांब, आधी ती अंग पोस, डोकं कोरडं कर, नाही तर उगाच थंडी भरून येईल तुला. ते सगळं करते मी नंतर. आधी बुवांना फर्स्ट क्लास चहा बनवून देते. थांबा आले. राणे, ह्यांच्या चहात जरा वाईच कमीच साखर टाक. मी त्यांची लेक आहे, मला व्यवस्थित माहितीये माझ्या बुवांना चहा कसा लागतो आणि साखर केवढी टाकायची. हा तो नाही दिला चहा, पण माझी पोरगी राईट टाइम आली बघ. आता फर्स्ट क्लास चहा बनवून दिल बघ मला ती. तुम्हाला नुसतं चहाच पडलंय तुमच्या. आत्ताची वेळ तर काढलीस, आता कसं बस घेतलं सगळं सावरून. पुढं काय करशील? आता आई बुवांनी जास्त प्रश्न विचारले नाहीत म्हणून ठीक आहे, पण तू हे असं सकाळी सकाळी अचानक या अवस्थेत इथं निघून आलीस. त्याने त्यांच्या मनात तर शंका येणं साहजिक आहे ना. आता फक्त ना ह्या गोष्टीवरती त्यांनी जास्त विचार नको करायला, काय टेन्शन नको घ्यायला, तर सगळंच अवघड होतं. रात्री इंद्राने त्याच्यात आणि राणीत काही झालं नाही. राणीला स्वतःहून घरी जायचं होतं म्हणून सोडून आलो असं सांगितलं खरं. आणि सगळं सांगताना तो नेहमीचा इंद्रा वाटत नव्हता. इंद्रा खरंच बदलल्यासारखा वाटत होता. त्याच्यात आणि राणीत नक्कीच काहीतरी झालंय. आंटी, कॉफी बनवताय? नका बनवू. का? मी कॉफी बनवून ठेवली आहे सगळ्यांसाठी. अगं तू कशाला बनवलीस? काल झोपायला उशीर झाला ना तुम्हाला. आय थॉट इफ you'll wake up, you'll start stressing about making coffee for everyone. उगाच तुमची गडबड नको आला म्हणून बनवून ठेवली. थँक्यू. आंटी, खोटं हसू अजिबात चांगलं दिसत नाही तुमच्या चेहऱ्यावर. काय झालंय? तुम्ही बोलू शकता माझ्याशी. इंद्राचा विचार करत होते. काल रात्री जो काही प्रकार झालाय ना त्याचंच टेन्शन आलंय मला. तुम्ही इंद्राचं अजिबात टेन्शन घेऊ नका. आणि मी इथे असताना इंद्राचं काय कुणाचंच टेन्शन घ्यायचं नाही. अगं पण आंटी, गरमागरम कॉफी घेऊन जाते, इंद्राला देते, त्याला समजावून सांगते. त्याच्यामुळे तुम्ही उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नका. तुम्ही कॉफी घ्या. हे घ्या आणि सांगा मला कशी झाली आहे. तुमचं मन जिंकण्याची ही पहिली स्टेप आहे आंटी. हळूहळू तुम्ही कधी राणीचा द्वेष कराल आणि कधी ही तनिषा तुमच्यासाठी राणी होईल हे तुमचं तुम्हालाच कळणार नाही. छान बनवलीस की कॉफी. आवडली? थँक्यू. मी इंद्राला घेऊन जाते. आलेच. किती छान संस्कार आहेत या मुलीवर. सकाळी माझी गडबड उडेल म्हणून स्वतः कॉफी बनवून ठेवली
आणि आता इंद्राचं टेन्शन माझ्या डोक्यात आहे हे बघून स्वतः त्याला समजावायला गेली. इंद्रजित गेले काही दिवस खरंच खूप विचित्र वागतायत. त्यांना काय झालंय ना काहीच कळत नाही. आणि आता तर काय त्यांना वेळच हवाय तुझ्यापासून. आता तू वेळ तर त्यांना द्यावाच लागेल ना. मग इकडे येण्याशिवाय दुसरा पर्याय पण काय होता तुझ्याकडं? पण नाही, तू इथं का आलीयस हे आई बुवांना कळता कामा नये. तिकडं घरी आबा मालती मॅडम कोणालाच कळता कामा नये. हा तुमचा जो दुरावा आलाय ना तो त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही पाहिजे. आता चेहऱ्यावरती हसू चिकटव आणि सगळं ठीक आहे असंच भासव त्यांना. होईल सगळं ठीक. ही जी काही परिस्थिती आली आहे ना तुझ्या समोर त्याला बत्तीशी दाखव आणि सामोरं जा. सगळं ठीक होणार आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, तुझं नातं तूच वाचू शकतेस आणि तुझ्या आई बुवांना यातलं काहीच कळायला नको. इंद्रा, आय एम सॉरी. मला माहित नव्हतं तू चेंज करतोस. अलिशा तू नॉक करून का आत येत नाहीस? अरे मला माहित नव्हतं. कॉफी घेऊन आली आहे मी तुझ्यासाठी. मी नव्हती मागितली कॉफी, काही गरज नव्हती त्याची. अरे आय वॉन्टेड टू स्पीक विथ यू नो अबाउट यस्टरडे. इंद्रा, काय झालं होतं नेमकं? वॉचमॅन सांगत होता तू चिडून गेलास, राणी रडत गेली तुझ्या मागे. नेमकं काय झालं? अरे तुम्ही हे सगळं केलं खरं, पण या सगळ्या गोष्टींचा घरच्यांनी किती टेन्शन घेतलं होतं याचा अंदाज आहे का तुला? मालती आंटी तर गाडी काढून निघाले होते तुला शोधायला. शी वॉज सो वरीड. बरं झालं तू वेळेत आलास. पण मला सांग ना काय झालं होतं? जेव्हा तू परत घरी आलास सगळ्यांनी तुला राणीबद्दल विचारलं तेव्हा तू खोटं काय सांगितलंस सगळ्यांना? स्पष्ट का नाही बोललास? इतकं सगळं चांगलं चाललं होतं तुम्हा दोघांमध्ये. तिने तुझ्यासाठी सरप्राईज प्लॅन केलं होतं. मग नेमकं काय घडलं? काही झालं का? हां, कम ऑन तनिषा, प्लीज असं बिहेव करू नकोस की तुला काही कळतच नाहीये. काय म्हणायचंय तुला इंद्रा? मला हे म्हणायचंय की तू साधी भोळी नाहीयेस हे कळून चुकलंय मला. उगाच असं बिहेव करू नकोस की तुला काही कळत नाहीये. कारण मला आता कळून चुकलंय की तू काय केलंयस. तू माझ्या समोर येऊ नकोस. तू लांब जा. तू जस्ट लीव मी अलोन. मला माझा वेळ हवाय ग, एवढंच. मला माझा वेळ हवाय. नेमकं काय म्हणायचंय तुला इंद्रा? सांगतो ना मला काय म्हणायचंय ते. मला एक सांग, राणीसोबत सरप्राईज तूच प्लॅन केला होतास ना? हो. मग ऑफकोर्स तिने जो ड्रेस घातला होता तो तूच तिला घालायला सांगितला होतास, जो तू त्या रात्री घातला होतास, करेक्ट? काय? तो ड्रेस घातला होता तिने? मला माहित नाही, याची कल्पना नव्हती रे मला. तिने तोच ड्रेस घातला होता का? प्लीज असं बिहेव करू नकोस की तुला काही माहीतच नाही. तू सजेस्ट केल्याशिवाय राणी तो ड्रेस घालणारच नाही. कारण त्या रात्रीबद्दल, त्या ड्रेसबद्दल तुला आणि मला, आपल्या दोघांनाच माहिती आहे. इंद्रा काय बोलतोयस तू? हे नको ते आरोप करतोयस तू माझ्यावर. मला माहित नव्हतं राणी तो ड्रेस घालणार आहे. आणि मला जर माहित असतं तर मी तिला थांबवलं नसतं का इंद्रा? आय रिअली डोंट नो काय. आय हॅव नो आयडिया अबाउट मी दिस. का विश्वास ठेवू तुझ्यावर? हे बघ, मी आतापर्यंत तुझ्यावर खूप विश्वास ठेवला.
पण इथून पुढे अजिबात नाही. ओके, मी खोटं बोलते असं वाटतंय ना तुला? एक काम करूया, आपण खरं खोटं करूया. राणीला फोन लावते मी, सगळ्या गोष्टींचा सोक्ष मोक्ष लावेल ती. तनिषा ऐक माझं, ह्या सगळ्याची काही गरज नाहीये. का गरज नाहीये इंद्रा? तू नको ते आरोप करतोस माझ्यावर. मला बोलायचंय, तू एक काम कर, तिच्याशी बोलून घे. मला फोन. का ओव्हर रिॲक्ट करतेस? मी म्हणतो ना काही गरज नाहीये. एक काम कर, आता तू जे आरोप केलेस ना माझ्यावर ते सगळे खोटे आहेत हे मान्य करण्यात मी फोन करते. तनिषा ओके, मी ऍक्सेप्ट करतो. हे जे सगळं काही झालंय त्यात तुझी काही चूक नाहीये, मान्य करतो. ठीक आहे? ओके, दॅट्स बेटर. बरं झालं मान्य केलंस तू. नाही तर या सगळ्याचा त्रास होतो मला सहन नाही होते. थँक्यू. तनिषा अगं पण तू माझ्या समोर आलीस की माझं माइंड डिस्टर्ब होतं का? तू प्लीज माझ्या रूम मध्ये येत जाऊ नकोस. का? या आधी मी तुझ्या रूम मध्ये यायचं इंद्रा, तेव्हा काही प्रॉब्लेम नव्हता. आधीची गोष्ट वेगळी होती तनिषा, आता खूप काही बदललंय. पण इंद्रा मी सांगतोय तेवढं ऐक प्लीज. आणि तू आता इथून गेलीस तरी चालेल, मला ऑफिसला जायचं.